वेलकम टू बॅकयार्ड ॲक्वाटिक्स यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी जो नवीन पॉन्ड बनवला आहे ना तो दाखवणार आहे. मग त्याला काम पूर्ण नाही झालं, अर्धं काम पूर्ण झालं आहे. आणि हा मी दुसरा व्हिडिओ बनवत आहे. काल जो मी व्हिडिओ बनवला तो चांगला व्हिडिओ बनवलेला, तर रात्री 2 वाजेपर्यंत मी तो एडिट करत बसलो. 1 वाजेपर्यंत त्याला अपलोड केला आणि तो अपलोड केल्यानंतर तो काही शोज नव्हता करत यूट्यूबवर. नंतर तो अपलोड झाल्यानंतर मी त्याची फाईलसुद्धा डिलीट मारली, त्याचे सगळे क्लिप्स. तर आता मला त्या व्हिडिओचे क्लिप्ससुद्धा नाही, तर तो यूट्यूबवर व्हिडिओ अपलोडसुद्धा झाला नाही. तर आता मी परत नवीन व्हिडिओ शूट करतो आहे. तुम्हाला नीट दाखवतो मी तो पॉन्ड कसा बनवतो आहे तो. आणि त्याचं अर्धंच काम झालेलं आहे. हा त्याचा पार्ट 1 व्हिडिओ आहे. आणि ते दाखवल्यानंतर जो माझे बाकीचे 2 फिश पॉन्ड आहेत ना, त्यातले जे गप्पी आणि मोळी फिशचा कसं ग्रोथ आहे ना ते पण दाखवणार आहे. आणि तो माझा एक्झॉटिक गप्पी जे मी विकत घेतलेले होते, तर तुम्ही आधी माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. जो मी दुसरा पॉन्ड बनवला त्यासाठी चिली रोस्टेल असे गप्पी घेतलेला 1 पेअर. त्यांची आता पिल्ली ते झालेली आहेत ना, ते थोडी मोठी झाली, ती पण दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा बघा, हा तो फिश पॉन्ड आहे. हा याचं स्ट्रक्चर बनवून झालेलं आहे. आत्ता हा बहुतेक अर्धा कंप्लीट झाला आहे. एकदा ह्याच्यावर कापड टाकलं की असं कापड थोडं जाडीचं टाकायला लागेल, जेणेकरून ते फाटणार नाही लवकर. आता मी फ्लिपकार्टवरून ऑनलाईन बघतो असं चांगलं कापड जे जाड असेल त्या कापडाला पॉन्ड लायनर बोलतात. असं तुम्ही फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर किंवा टाकलं पॉन्ड लायनर म्हणून तर ते तुम्हाला दिसेल. त्याच्यावर असे बऱ्याच प्रकारचे हे असतात, साईज असतात आणि मेन GSM असतं. जेवढा तुम्ही जास्त GSMचा घ्याल तेवढा तो जास्त जाडीचा आहे. तर 200च्या वरती GSMचा घ्यायला पाहिजे, तो थोडा चांगला. तुम्ही जेवढं तुम्हाला जमेल तेवढं जास्त GSMचा घ्या. 200च्या वरचा GSMचा असतो ना तो थोडा चांगला टिकेल. मी जेवढा एकदम जे घरी जे असे वस्तू आपल्याला उपलब्ध असतील ना त्या वस्तूने बनवला आहे. तर कवळ्या बिवळ्या तर आता घराच्या आजूबाजूला कुठे भेटून जातील. आणि हे बॅम्बू स्टिक आहे. बॅम्बू स्टिक पण मी तोडून अशा लावलेल्या आहेत. जर तुम्ही असा जर पॉन्ड बनवत असाल तर त्याला एकदम असा हेबी नीट बनवा, जेणेकरून जेव्हा ह्याच्यात पाणी आणि आता पाणी जेव्हा टाकायला कापड टाकल्यानंतर जेव्हा पाणी टाकायची वेळ येईल ना तेव्हा तुटायला नको म्हणून. आणि तुम्ही असं मी तारनी बाइंडिंग तारनी पूर्ण टाईट बांधलेलं आहे. आणि पूर्ण असं डबल टेबल अशी घेतलेली आहे, प्लस तार पण अशी, जेणेकरून ही कवळ्यांवर जोर आल्यानंतर खाली नको पडायला म्हणून. हा 9 फीटचा आहे पूर्ण. इथे 3 फीट आहे, इथे 3 फीट आहे. इकडे मी गप्पीच ठेवणार आहे. डंबोयर गप्पी आणणार आणि ब्लॅक मॉस्को. तर इथे थोडं हे पण मी केलेलं आहे खड्डा, जेणेकरून त्यांना अजून हायडिंग करण्यासाठी जागा होईल लपण्यासाठी. अजून त्याचं काम पूर्ण झालं नाही. हा पार्ट 1 व्हिडिओ आहे. त्याचा पार्ट 2 मध्ये हा पूर्ण मी बनवेन आणि त्याच्यात मासे आणून सोडेन, त्याचा पण व्हिडिओ टाकीन ह्याच्यावर. आणि पार्ट 3 मध्ये जर तुम्हाला पार्ट 3 हे करायचं असेल तर तसं सांगा कमेंट करून. त्यात मी ऑनलाईन ॲक्वाटिक प्लांट्स ऑर्डर करणार आहे ऑनलाईन, तर त्याच्यावर पण व्हिडिओसुद्धा आणीन मी. हा माझा दुसरावाला पॉन्ड आहे. आता ह्याच्यात मी मोळी आणि एक्झॉटिक गप्पी ठेवले आहेत. बटरफ्लाय गप्पी आहेत आणि चिली रोस्टेल गप्पी आहेत, ते मी आता तुम्हाला दाखवतो. आणि जे मी मोळी ठेवले आहेत ना त्यांची पिल्ली पण भरपूर झालेली आहेत, त्यांची साईज पण मस्त मोठी झालेली आहेत. तर बघा केवढी. आता तुम्हाला थोडा आवाज जरा वेगळा येत असेल, कारण आत्ता मी व्हॉईस ओव्हर करून मी आता रेकॉर्ड करत आहे. कारण मगाशी हा व्हिडिओ बनवताना जी साईडला जी बारकी पोरं आहेत ना ती थोडी रडायला लागलेली, त्यामुळं मी असा आवाज बोलून रेकॉर्ड नाही करू शकलो. आता मी व्हॉईस ओव्हर करून बोलतो आहे. आता तुम्ही बघा, मी थोडा बॅकग्राऊंडवर म्युझिक लावतो. आणि जो माझा एक्झॉटिक गप्पीचा मेल होता चिली रोस्टेल, तो मेल काय नीट दिसला नाही.
आता मी व्हिडिओ एडिट करताना पण बघतोय तो काय पूर्ण क्लिअर दिसला नाही. जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची मी डिस्क्रिप्शनला लिंक टाकतो. आणि आता हा व्हिडिओमध्ये सध्या बॅकग्राऊंड म्युझिकवर तुम्ही बघा यांची कशी ग्रोथ आहे. तर बॅकग्राऊंड म्युझिक मी चालू करतो. मी बघतो तो पण जो एक्झॉटिक गप्पी आहे ना तो दिसत तो आहे पण तो कॅमेरामध्ये येतच नाही नीट. तर आता मी परत बघतो नीट दिसतोय काय तो. नाही तर हा पॉन्ड मी ह्याच्यावर जाळी लावेन मग परत आणि तो माझा जो पहिलावाला पॉन्ड आहे ना मोठा तो दाखवतो. आता मी तर त्याला मला बघायचं आहे तो येतो इथे पण कॅमेरामध्ये दिसतच नाही नीट. तर तिकडे फिरतोय इकडे येतं मिक्ससारखं हे दुसरे येतात बटरफ्लाय आणि मोली येतात पण तो काय येतच नाही. जर तुम्हाला तो नीट बघायचा असेल तर जो दुसरा व्हिडिओ आहे ना त्यात मी पूर्ण नीट दाखवला आहे त्याला जे ह्याच पॉइंटचा जो व्हिडिओ बनवला आहे तोच आहे. त्याची लिंक मग मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला मराठीमध्ये पॉन्डच्या रिलेटेड जर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर तसे सांगा मला अजून कसे मी तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे कशाबद्दल पाहिजे ते सुद्धा सांगा. त्याच्यावर पण मी व्हिडिओ आणेन. आता मी परत ट्राय करतो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. नाही तर दिसला नाही तर मी त्या व्हिडिओची लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही बघा. मला ऑनलाईन प्लांट्स कसे परचेस करायचे आणि कुठून परचेस करायचे ह्याच्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा कमेंट करून. मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ आणेन. आणि मग मी सुद्धा ऑनलाईन प्लांट्स मागवणार आहे. जर असे ऑनलाईन प्लांट्स मागवले तर त्याला यायला बरेच दिवस जातात तर ते आपल्याकडे येईपर्यंत ते नीट येतील किंवा सुकून जातील ते सगळं मी जेन्युइन त्यावर रिव्ह्यू देईन. जर मी ऑनलाईन प्लांट मागवीन तेव्हा ते कसे येतील मला कितीला पडतील किती डिलेवरी चार्जेस लागेल ते नीट येतील की नाही त्याचा पूर्ण मी नीट व्हिडिओ बनवेन. जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा या व्हिडिओवर. तो काय इथे नीट दिसत नाही. मी हे पण ओपन करतो जरा इथून थोडीशी मग नीट दाखवतोच. हा बघा इथेच आहे पण आता थोडा संध्याकाळ वेळेला आले नीट दिसेल की नाही सांगता नाही येणार.
तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय की नाही? हा बघा, हा बघा. तिकडे झूम करून बघतो. मी जर तो जरा नीट नाही दिसत आहे, तर जर मी आता पॉन्ड बंद करतो, दुसरा जो माझा मोठा पॉन्ड आहे ना तो दाखवतो. असं ओपन ठेवलं ना तर सगळे कावळे बगळे किंवा कोंबड्या सगळं खाऊन खाती नाही मासे. म्हणून नीट मच्छरदाणी पॅक केली आहे, लावली आहे नीट, आणि पुठ्ठा टाकला आहे. पुठ्ठा टाकायलाच लागेल कारण तुमचं पाणी उन्हामुळे गरम झालं तर मासे मरतील. माशांना खूप मासे मरून मरतील, वाढण्याची पण भीती असते. कारण पाण्याचं असं तापमान बदललं ना तर ते माशांना चांगलं नसतं. आणि मच्छरदाणी तर महत्त्वाची आहेच, मच्छरदाणी किंवा नेट. या पॉइंटचं पूर्ण पाणी खदूल झालेलं आहे. आणि तुम्ही सांगा हे कमेंट करून तुम्हाला अजून कशाबद्दल फिश पॉन्डच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून सांगा. म्हणजे पूर्ण प्रयत्न करेन व्हिडिओ बनवायचा. तर ह्या पॉन्डचं तर मी काही दाखवू शकत नाही कारण ह्याचं पाणी जे आहे ना खदूल झालेलं आहे. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा.